अहिल्यानगरमध्ये कोमल काळे आणि सुजित चौधर हे दोन रील स्टार फारच चर्चेत आहेत, कारण या रील स्टार्सनी चक्क महिलांचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचं उघड झालंय। अहिल्यानगरचे बंटी आणि बबली महिलांना कसे गंडा घालायचे आणि पोलिसांच्या जाळ्यात ते नेमके कसे अडकले, पाहूया एक रिपोर्ट। अरे जागे कुठे फिरत नाही, तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात। अहिल्यानगरचे हे दोन प्रसिद्ध रील स्टार, एक आहे कोमल काळे आणि दुसरा सुजित चौधर। दोघांचेही 50,000हून अधिक फॉलोअर्स। कोमल काळे बाईकवरून स्टाईलबाजी करते, तर सुजित चौधर 4 चाकी गाडी गरागरा फिरवतो। बरे, याच्या गाडीचा नंबर पण पहा। इथे गाडीच्या नंबर प्लेटवर MH वगैरे टाकायची गरजच नाही। मागे पुढे दोन्ही नंबर प्लेटवर फक्त 7 नंबरचा आकडा। अशी ही सोशल मीडियावर हवा करणारी जोडी सध्या जेलची हवा खातीये, कारण याच जोडीने बंटी बबली स्टाईल मध्ये लाखोंची लूट केली आहे। अरे जागे कुठे फिरत नाही, तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात। 19 नोव्हेंबरची ही घटना। अलका पालवे या पाथर्डी कल्याण एसटीने प्रवास करत होत्या। यावेळी त्यांच्या पर्समधील दागिने आणि रोकड गायब झाली। अलका पालवेंनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। पाथर्डी भागात एसटी मधून दागिने चोरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी चोरांचा कसून शोध सुरू केला। तेव्हा या चोऱ्या कोमल काळेने केल्या असल्याचं पोलिसांना कळलं। ती पाथर्डी एसटी स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यांनी एसटी स्थानकात सापळा रचला आणि कोमल काळेला ताब्यात घेतलं। सुरुवातीला इतर चोरांप्रमाणेच कोमलही तोंड उघडायला कबूल नव्हती, पण पोलिसी खाक्या दाखवताच कोमलनं आपल्या चोरीच्या कथा उघड केल्या। कोमल काळे आणि सुजित चौधर अशी दोघांची जोडी आहे। दोघांनाही गुन्हेगारीच्या वर्तुळात बंटी बबली नावानंच ओळखतात। कोमल आणि सुजित दोघंही रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहेत। इंस्टाग्रामवर दोघांचे 50,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। मात्र रील बनवण्याबरोबरच कोमल चोऱ्या करण्यातही सराईत आहे। कोमल आणि सुजित बस स्थानकात आपलं सावज हेरतात। एखादी महिला एसटी मध्ये चढली की कोमल तिच्या मागोमाग बसमध्ये चढते। ज्या महिलेला लुटायचंय तिच्या बाजूला जाऊन बसते आणि महिलेला बोलण्यात गुंतवून ती पर्समधून दागिने आणि पैसे लंपास करते। कोमलनं चोरी केल्यानंतर तिचा प्रियकर आलिशान गाडीतून तिला घटनास्थळावरून घेऊन जातो। स्थानिक गुन्हे शाखेनं जेव्हा याचा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही जी महिला आहे बाजूला बसलेली होती तिनंच हे जे दागिने पळवलेले आहेत आणि ती नंतर निष्पन्न झाली। तिचं नाव कोमल काळे असं आहे, म्हणजे 19-20 वर्षाची आहे आणि तिचा जो साथीदार आहे सुजित चौधर, तर या दोघांनी मिळून हे दागिने जे आहेत हे लांबवलेले होते। तर यांची मोडच अशी होती की पॅसेंजरच्या बाजूला बसायचं, म्हणजे त्यांना बोलण्यामध्ये गुंतवायचं आणि जे दागिने किंवा पर्स जी आहे ती हळूच काढून न्यायची आणि पुढच्या स्टॉपला उतरून हा जो सुजित होता त्याच्या गाडीमध्ये बसून हे दोघं जण जे आहेत ते पोबारा करायचे। या दोघांविरोधामध्ये पण पूर्वीचे गुन्हे जे आहेत, म्हणजे दरोड्याचा पण गुन्हा आहे, रॉबरीचा गुन्हा, असे गुन्हे ह्या दोघांच्या विरोधामध्ये पण अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये ते दाखल आहेत। अहिल्यानगर पोलिसांनी दोघांनाही अटक केल्यानंतर दोघांची कुंडली उघड झाली। बंटी बबलीच्या जोडीवर यापूर्वी 11 गुन्हे दाखल आहेत। अलका पालवे यांचे दागिने चोरल्यानंतर दोघांनी 1,85,000 रुपये किमतीचा iPhone 17 Pro Max खरेदी केला होता। पोलिसांनी सुजित चौधरकडून 2 मोबाईलसह 9,35,000 रुपयांचे दागिने जप्त केले। अहिल्यानगरची बंटी आणि बबलीची जोडी सध्या फारच चर्चेत आहे, पण झटपट श्रीमंत होण्याची घाई या जोडीच्या चांगलीच अंगलट आली आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।